नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? सध्या क्रिकेटचा जबरदस्त सीझन चालू आहे. T20 वर्ल्ड कप तोंडावरती आलेला आहे. फेब्रुवारीमध्ये आहे. थोडासा वेळ आहे पण तरी तोंडावरतीच आलेला आहे. आणि टेस्ट क्रिकेटची एक वेगळी धूम चालू आहे. भारताचा नुकताच कसोटीचा हंगाम संपलेला आहे. आता T20 आणि वन डेचा हंगाम चालू आहे. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस सिरीज चालू आहे. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजची सिरीज चालू आहे. त्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष आहे. त्यामुळे आज भारताच्या कामगिरीबद्दल बोलणार नाही आहे, मुख्यत्वे ॲशेसबद्दल बोलणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या सिरीजबद्दल मी बोलतो, पण त्याच्या अगोदर मानवंदना देतो वेस्ट इंडिज क्रिकेटला. त्याचं कारण असं आहे की मी अगोदरच सांगितलेलं आहे की वेस्ट इंडिज क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटला एक वेगळा रंग देते. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. तो संघ थोडासा वरती येणं, त्यांच्या कामगिरीत सातत्य येणं हे क्रिकेट जगतासाठी खूप महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे, असं माझं तरी मत आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या असताना दिल्ली कसोटीमध्ये त्यांनी थोडीशी लढत दिली. मला थोडंसं बरं वाटलं, कारण त्यावेळेला ब्रायन लारा आणि सर विवियन रिचर्ड्स यांनासुद्धा थोडा वेळ भेटायला मिळालेलं होतं. आणि त्याच्याहीपेक्षा वेस्ट इंडिज क्रिकेटचं जे वैभव आहे त्याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. त्यामुळे त्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, थोडेसे ते अजून सुधारले, सातत्य आलं त्यांच्या कामगिरीत, तर आपल्या सगळ्यांनाच बरं वाटणार आहे. हे म्हणत असताना न्यूझीलंडमध्ये एक कसोटी सामना झाला. या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावामध्ये पहिला डाव दोन्ही टीम करता अगदी तुल्यबळाचा झाला. लढत जी होती की कोण घेणार कोण नाही हे कळत नव्हतं. आणि जे पहिल्या इनिंगमध्ये स्ट्रगल करत होते, नॉर्मली टेस्ट क्रिकेटमध्ये होतं काय की पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली जमते, दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली जमत नाही, कारण विकेट थोडं खराब होत जातं. न्यूझीलंडमध्ये एक्झॅक्टली उलटं होतं, कारण एकदा मी न्यूझीलंडमध्ये अशीच मॅच ब्रँडन मॅकलमला वाचवताना बघितलेलं आहे. आणि ह्या वेळेला काय झालं की न्यूझीलंड संघाने सेकंड इनिंगमध्ये भला मोठा धावफलक उभारला आणि वेस्ट इंडिज समोर 550 धावांच्या पुढचं आव्हान ठेवलं, जे म्हणजे इम्पॉसिबल कॅटेगरीतलं वाटत होतं. खास करून वेस्ट इंडिजचा संघ गेल्या काही भूतकाळामध्ये जशी फलंदाजी करत होता, कोणाला वाटलं नव्हतं की वेस्ट इंडिज क्रिकेट हे लढत देऊ शकेल. परंतु त्याच्यानंतर शे होप्स आणि ग्रीव्ज यांनी जी काय बॅटिंग केली आहे, शे होप मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे की एक दर्जेदार खेळाडू आहे. ॲक्रॉस द फॉर्मॅट T20 वन डे आणि टेस्ट क्रिकेट तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याची फलंदाजी बघण्यासारखी असते, कारण त्याच्या फलंदाजीमध्ये एक प्रकारची लय मला बघायला मिळते, त्याचबरोबर शैली बघायला मिळते जी वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पूर्वीच्या वैभवाची आठवण करून देते. छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु फलंदाजीमध्ये ताकद पण आहे, टायमिंग पण आहे आणि टेक्निकसुद्धा आहे. त्यांनी केलेलं शतक आणि नंतर ग्रीव्जने केलं नाबाद द्विशतक, त्याला एका बॉलरनी दिलेली साथ, केमार रोशनी दिलेली अर्धशतक करून साथ, ह्याच्यामुळे तो सामना जरी अनिर्णित राहिला तरी न्यूझीलंडच्या तोंडचं पाणी वेस्ट इंडिज क्रिकेटने पळवलेलं होतं. त्यामुळे वेल प्लेड वेस्ट इंडिज असं म्हणावं असं वाटतं. याच्यामध्ये सचिन रवींद्रकडे सुद्धा माझं बारीक लक्ष असतं, कारण मला हे कळून चुकलेलं आहे की बाकी बरेच संघ नंबर 3 संघ बॅटिंग ऑर्डरमध्ये कोण खेळणार, नंबर 3 ही खूप महत्त्वाची पोझिशन असते. चेतेश्वर पुजारा, राहुल द्रविडनी त्याचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे. आत्ताच्या घडीला भारतीय संघाचा नंबर 3 अजून तेवढा सेटल झालेला नाही आहे, म्हणून ते महत्त्व मला अजून कळतं आहे. आणि हे म्हणत असताना सचिन रवींद्रसारखा प्लेयर हा परिपक्व झालेला आहे आणि न्यूझीलंड क्रिकेटची एकदम प्रदीर्घ काळ सेवा करणारे हे स्पष्टपणे दिसू लागलेले आहे. थोडासा मध्ये त्याच्या बॅड पॅच आलेला होता, पण जेव्हा शतक करायला त्याला संधी मिळाली तेव्हा त्यांनी भलं मोठं शतक केलं वेस्ट इंडिज विरुद्ध. त्यामुळे तो सामना हा जरा वेगळ्या अर्थाने रंगतदार झाला. आता ॲशेसबद्दल बोलतो. ॲशेस म्हणजे भारत पाकिस्तान, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणजे भारत पाकिस्तानसारखी त्याला धार असते, अपेक्षांचं ओझं असतं दोन्हीकडच्या प्रेक्षकांचं, पाठीराख्यांचं, फॅन्सचं. आणि दरवेळेला हे इंग्लिश फॅन्स खूप मोठ्या आशा ठेवून इंग्लंडला ॲसेस असते त्यावेळेलाही आपल्या संघाला सपोर्ट करतात, बार्मी आर्मी नावाने ते जाणले जातात. आणि ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाऊन ॲसेस खेळायची वेळ येते तेव्हासुद्धा खूप पैसे खर्च करून हे इंग्लिश फॅन तिकडं पोचतात आणि आपल्या संघाला सपोर्ट करतात. दरवेळेला मी एक गोष्ट बघत आलेलो आहे, ॲशेसचा संघ, इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला जाणार असू देत किंवा इंग्लंडचा फुटबॉल संघ हा वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये सहभागी होणार असू देत, त्यावेळेला दरवेळेला एक मथळा, एक गोष्ट वाचायला मिळते, बेस्ट टीम टू लीव्ह द शोर्स.
म्हणजे किनारा सोडणारी सर्वोत्तम टीम असं त्यांचं वर्णन केलं जातं. अगदी टिपिकल आहे. ह्या वेळेला सुद्धा ब्रँडन मॅकलम हा त्यांचा कोच आहे. बेन स्टोक्स जो आहे हा त्यांचा कॅप्टन आहे आणि खूप अपेक्षांचं ओझं घेऊन हा संघ तिकडं पोचलेला होता. तयारीला त्यांनी वेळ दिलेला होता, भरपूर सराव त्यांनी केलेला होता आणि नंतर ते पहिल्या कसोटी सामन्यात उतरले. ज्या वेळेला हा कसोटी सामना चालू होणार होता त्यावेळेला पॅट कमिन्स जो ऑस्ट्रेलियन संघाचा ओरिजिनल कॅप्टन आहे, जोश हेझलवूड हे दोन प्रमुख बॉलर्स पहिला कसोटी सामना खेळणार नाही हे कळलेलं होतं. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये सुद्धा ते खेळणार नाही हे कळलेलं होतं आणि संपूर्ण भार जो होता तो मिचेल स्टार्कवर येऊन थांबलेला होता. आणि त्यावेळेला मिचेल स्टार्कनी जी काही डिलिव्हरी केलेली आहे, फास्ट बॉलर कोण हो, खरा दादा फास्ट बॉलर माझ्या मते कोण आहे, जो पहिल्या स्पेलमध्ये मॅच चालू झाल्यानंतर किंवा इनिंग चालू झाल्यानंतर पहिल्या स्पेलमध्ये 2 किंवा 3 विकेट काढून देतो टॉप ऑर्डर बॅट्समनचा, तो खरा फास्ट बॉलर समजला जातो. असे दादा फास्ट बॉलर आपण बघितलेले आहेत. त्यामुळे मिचेल स्टार्कचं ते मला वैशिष्ट्य वाटतं. नुसतंच तो पहिल्या स्पेलमध्ये विकेट काढत नाही, तर कित्येक वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी विकेट काढलेली आहे. टेस्ट क्रिकेटची सुरुवातच पहिल्या बॉलला इंग्लंडच्या बॅट्समनला बोल्ड करून त्यांनी चालू केलेली आहे आणि पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपल्या संघाला जिंकून देताना त्यांनी केलेली अथक बॉलिंग ही मानायला लागेल. त्याला साथ मिळाली बॉलंडची, परंतु त्या सामन्यामध्ये इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी जी काही खराब कामगिरी केली ती झाकली गेली. कारण ट्रॅव्हिस हेडनी एक जबरदस्त शतक केलं. ते शतक केल्यानंतर बेन स्टोक्स म्हटला काय करणार आम्ही, काय आउटस्टँडिंग इनिंग तो खेळला वगैरे वगैरे, पण इंग्लंडच्या फलंदाजांचा अपयश हे त्यांनी कबूल केलं नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये परत एकदा कमिन्स आणि हेझलवूड नव्हते. मोठी संधी ही इंग्लंड टीमला आलेली होती आणि तुम्हाला सांगतो पहिली बॅटिंग करायची संधी इंग्लंडला मिळालेली होती आणि ती संधी त्यांना साधता तर आली नाहीत, परंतु बॅट्सबॉल म्हणा किंवा आक्रमक खेळायची गोष्ट म्हणा, इंग्रजीत त्याला सतत म्हणतात यू शुड बॅट विथ इंटेंट. चांगल्या भावना घेऊन, आक्रमक भावना घेऊन, धावा करायची इच्छा प्रदर्शित करून तुम्ही फलंदाजीला उतरलं पाहिजे. अगदी मान्य आहे मला, पण हे करत असताना कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला सतत आक्रमणाची भाषा करून चालत नाही. जेव्हा तुमच्यामध्ये तुम्ही ब्रायन लारा नाही हो, तुम्ही विवियन रिचर्ड्स नाही, तुम्ही वीरेंद्र सहवाग नाही, तुम्ही प्रत्येक बॉलला मारण्याची गोष्ट नाही करू शकत. कधी कधी मिचेल स्टार्कचा जो स्पेल आहे तो खेळून काढून मग तुम्ही आक्रमण करायची भाषा करायला पाहिजे, परंतु ते इंग्लिश बॅट्समनना जमलेलं नाही आहे आणि संपूर्णपणे अपयश. म्हणजे नासिर हुसेन आणि ॲथर्टन वर्णन करताना सांगत होते क्रिकेटच्या सर्व प्रांतात तर ऑस्ट्रेलियानी नेस्तनाबूत केलंच इंग्लिश टीमला, परंतु त्याचबरोबर विचारांच्या बाबतीत, मानसिकतेच्या बाबतीत सुद्धा त्यांना नेस्तनाबूत केलेलं आहे. हे म्हणत असताना पहिल्या इनिंगमध्ये जी आघाडी हळूहळू ऑस्ट्रेलियन टीमने वाढवली, तळातल्या बॅट्समननी नेहमी त्यांची शेपूट ही हनुमानासारखी लांबत जाते. अलेक्स केरी जो अत्यंत गुणवान विकेटकीपर म्हणून नावारूपाला आलेला आहे, फॅन्टास्टिक विकेटकीपिंग तर त्यांनी केली. हे करत असताना एक ऑब्झर्वेशन मला करावं असं वाटतं, इंग्लिश बॅट्समन फास्ट बॉलरला सुद्धा क्रीज सोडून पुढं जाऊन मारत होते. हा पठ्ठ्या बॉलंड आणि नेसरला सुद्धा पुढं उभं राहायची हिंमत करून दाखवण्यात तरबेज ठरला आणि ते करत असताना त्या स्पीडला सुद्धा त्यांनी जी विकेटकीपिंग केली भन्नाट, आणि त्याच्यामुळे इंग्लिश फलंदाजांना पुढे सरसावून खेळता आलं नाही. क्रीजमध्ये उभं राहून खेळण्याचं तंत्र त्यांच्याकडे नाही आणि नंतर काय झालं हे आपण बघितलेलं आहे. ज्या विकेटवरती तळातल्या एवढ्या फलंदाजांनी खडूस फलंदाजी करून दाखवली, ज्याच्यामध्ये मिचेल स्टार्कनी योगदान दिलेलं आहे, रादर त्या इनिंगच्या सर्वाधिक धावसंख्या कोणाच्या नावावरती येतं, मिचेल स्टार्कच्या नावावरती आहे. केरीने अर्धशतक केलं, मिचेल स्टार्कने अर्धशतक केलं. बॉलंड खूप काळ फलंदाजी करून गेला आणि ही फलंदाजी ताणत त्यांनी घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देऊन फलंदाजी केली आणि बरोबर संध्याकाळची वेळ आली ज्या वेळेला नवीन बॉल स्विंग होतो, खास करून गुलाबी चेंडू जेव्हा स्विंग होतो त्यावेळेला इंग्लंडला फलंदाजीला आणलं आणि सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी त्यांचे 6 प्रमुख फलंदाज बाद केलेले होते. तेव्हाच पराभव हा नक्की झालेला होता आणि याच्यामध्ये बेन स्टोक्स आणि त्याच्या साथीदारांनी तो पराभव लांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु हा पराभव माथी लागलेलाच होता.
ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या 2 कसोटी सामन्यामध्ये भले मोठे विजय मिळवून ॲशेस कसोटी मालिकेमध्ये 2-0 आघाडी घेतलेली आहे आणि हे कधी तर कमिन्स आणि हेझलवूड नसताना. ही गोष्ट मानायला पाहिजे. ऑस्ट्रेलियन संघ टेस्ट क्रिकेट प्रत्येक दिवशी सगळेजण म्हणतात काय, आम्ही पुढचा विचार करत नाही, आम्ही सेशन टू सेशन खेळतो. ऑस्ट्रेलियन संघ हे बोलत नाही, प्रत्येक सेशन ते जिंकून दाखवतात. खरोखर तुम्हाला सांगतो, प्रत्येक दिवसाची अखेर ते पुढं आपण गेलेलो आहोत हे करून दाखवतात. रोज 4 पावलं ते समोरच्या संघाच्या पुढं राहतात आणि नंतर विजय हाती घेतात. पहिल्या 2 कसोटी सामन्यामध्ये हेच दिसून आलेलं आहे आणि इंग्लंड संघाची योजना म्हणा, खेळण्याची पद्धती म्हणा, या सगळ्या सपशेल फेल झालेल्या दिसत आहेत. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 आघाडी. ह्याचाच अर्थ आता इंग्लंड संघाकरता हा दौरा जो लांब आहे तो भयानक लांब होत जाणार आहे. कारण ऑस्ट्रेलियन संघ या पोझिशनमधनं कधीही हे आघाडी सोडेल, पकड सोडेल हे गोष्टच विसरा. हे म्हणत असताना मी भारतीय संघाचं वर्णन असं करेन, आत्ताचा नाही आधीचा भारतीय संघ 2 वेळा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जाऊन भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवून दाखवलेलं आहे. ही गोष्ट मानायला पाहिजे. एकदा चेतेश्वर पुजारांनी कमाल कामगिरी दाखवली. त्या दोन्ही सिरीजमध्ये चेतेश्वर पुजाराची कामगिरी फार मोठी होती आणि त्यावेळेला कमिन्स, हेझलवूड, स्टार्क आणि लायन चौघही बॉलर्स होते आणि तरी 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने त्यांना पाणी पाजलेलं होतं, जे बाकी कुठल्याही संघाला जमलेलं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे इंग्लिश टीम बाता खूप करते, स्ट्रॅटेजी अमुक तमुक बोलणं अमुक खूप करतायत, परंतु आता त्यांना झळ लागायला लागलेली आहे आणि जेव्हा त्यांचेच माजी खेळाडू, त्यांचेच पाठीराखे, त्यांचेच फॅन्स हे आता त्यांना दूषणं द्यायला लागलेत, म्हणून ते जे चटके आहेत ते मॅकलम आणि त्याच्याबरोबर बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना लागणार आहेत. कारण दोन्ही पराभव हे भले मोठे पराभव होते. त्यामुळे जसं मी वेल प्लेड न्यूझीलंड आणि वेल प्लेड वेस्ट इंडिज म्हणलं, तसंच वेल प्लेड ऑस्ट्रेलिया म्हणावं असं वाटतंय. या कसोटी सामन्यांकडे तुम्ही काय नजरेने बघता? वेस्ट इंडिज क्रिकेट थोडंसं वर येतं आहे, सातत्य दाखवतं आहे, याचा मला खूप आनंद आहे. तो आनंद तुम्हालासुद्धा आहे का? मी जी इंग्लंड संघावरती फलंदाजीच्या बाबतीत टीका केली, त्याचबरोबर जोफ्रा आर्चर दादा बॉलर आहे, पण पहिल्या स्पेलमध्ये विकेट घेत नाही, त्याचा फटका त्याच्या संघाला पडतोय, म्हणून ऑस्ट्रेलियन संघाचं जास्त कौतुक वाटतं. मिचेल स्टार्क 2 मॅचेस 2 मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता बेल आयकॉनवरती टिंग करा. माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.